मंडळी नमस्कार. आज साधारण एक 3:30-4च्या दरम्यान अचानक एक बातमी आली. बातमी होती युद्धाबद्दलची आणि युद्धाबद्दलची अपडेट अशी होती, की ट्रम्पनी चक्क 5 दिवसांची युद्धबंदी जाहीर केली आहे. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. म्हणलं ट्रम्पसारखा माणूस आज एक बोलतो, उद्या एक बोलतो. कशी काय युद्धबंदी जाहीर केली? योगेश माझा सहकारी आहे माझ्यासोबत. योगेश, काय म्हटलं नेमकं ट्रम्पने आणि हे खरंच होईल का? ट्रम्प यांनी युद्धबंदी जाहीर करताना फक्त त्यांनी त्यांचे पॉवर प्लांट जे आहेत इराणचे, जिथून बऱ्याच देशांना ऊर्जा सप्लाय केली जाते वगैरे, कुवेतसारख्या देशांना वगैरे, तिथे त्यांनी बंदी केलेली, युद्धबंदी केलेली आहे. आणि 5 दिवस असणार, त्या 5 दिवसात चर्चा होईल वगैरे अशी त्यांची म्हणणं आहे. गेल्या रविवारी चर्चा झाली, म्हणजे कालच चर्चा झाली असंही त्यांचं म्हणणं आहे. पण ही कट्टू लगेच इराणने याबाबतीतला सगळे दावे फेटाळले आहेत. अमेरिकेची कशी पिछेहाट होते युद्धातून वगैरे ते सगळं सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी. म्हणजे युद्ध जरी ट्रम्पकडून संपवण्याचा प्रयत्न असला तरी इराण अजूनही युद्धावर ठाम आहे असंच कुठेतरी दिसतंय आणि जगात तसं चित्र निर्माण केलं जातंय. पण मला याच्याबद्दल एक प्रश्न आहे, की आतापर्यंत 2 वेळेला ट्रम्पनं खरं तर असं म्हटलं होतं, की आम्ही सगळी टार्गेट क्लिअर केलेली आहेत. जर का टार्गेट क्लिअर केलेत, तर ट्रम्प अजूनही युद्ध संपवण्याची घोषणा करत नाही. ट्रम्पचं किंवा इस्रायलचं कुठलं टार्गेट बाकी आहे असं वाटतं तुला? आणि मी हा प्रश्न योगेशला अशा करता विचारतोय, की युद्ध सुरू झाल्यापासून योगेशने या विषयावरती एकदा नाही, तर किमान 5-6 वेळेला स्पेशल एपिसोड केलेले आहेत. त्यामुळे तो सातत्यानं हे सगळं ट्रॅक करत असतो. असं टार्गेट असं त्यांचं म्हणजे जे महत्त्वाचं टार्गेट त्यांनी सांगितलं, दहशतवाद, इराणची जे पॉवर आहे, अणुबॉम्ब पॉवर आहे ती संपवण्याचं होतं. त्यातले नतांज वगैरे ह्या मोठ्या केंद्र जे होते तिथे हल्लेही केले त्यांनी. पण ती संपले की नाही हे याचे कुठेच इराणने कबूल केलेलं नाही आहे किंवा त्याचे कुठलेही पुरावे जागतिक लेवलला त्यांनी देऊ शकलेले नाहीत. अमेरिका सॅटेलाईट इमेजेस काही दिलेले आहेत, पण जे इराण अमेरिकेला साध्य करायचं होतं की त्यांचे सुप्रीम लीडर मारणे, ते त्यांनी साध्य केलेलं आहे. बऱ्यापैकी सगळे सुप्रीम लीडर मारलेले आहेत. मुश्तफा यांचाही आता नवीन जे सुप्रीम लीडर आहे त्यांचाही खात्मा झाल्याचे दावे केले जातात, पण त्याची कुठली पुष्टी अजून केलेली नाही आहे. त्यामुळे नेमकं अमेरिकेला काय साध्य करत होतं ते अजून कुठलंही यातून साध्य झालेलं नाही आहे. चित्र स्पष्ट नाही आहे. बघूयात काय म्हणतात शेवटी ट्रम्प. कारण युद्ध तर त्यांनी सुरू केलं आहे. त्यामुळे युद्ध संपवणं हे त्यांच्या हातात आहे आणि इस्रायलच्या हातात आहे. आपण अपेक्षा करूया, एक त्यातल्या त्यात चांगलं झालं आहे, की भारताची आणखीन 2 जहाजं गॅस घेऊन भारताच्या दिशेने निघालेत. त्यामुळे गॅसच्याबद्दल एक मोठा दिलासा आपल्याला नक्की आहे. पण अंतिमतः युद्ध खरंच कधी बंद होतं? आणखीन काही दिवस वाट पाहावी लागेल.